आणि बदलापूरहून आमचे प्रतिनिधी आणि माझे सहकारी मिलिंद भागवत सर आणि सोबतच प्रथमेश दीक्षित आपल्यासोबत आहे, जो सकाळपासून या सगळ्या खोळंब्यामध्ये अडकलेला होता आणि आपल्याला प्रत्येक बातमी देत होता। मिलिंद सर, हे आंदोलन आहे 6 तासांनंतर आता मागे घेण्यात आलेलं आहे, मात्र प्रवाशांची नेमकी मागणी काय आहे या सगळ्या 6 तासाच्या संतप्त अशा प्रतिक्रियेनंतर? मी तुला प्रवाशांची मागणी काय ती सांगतो, मात्र तत्पूर्वी कर्जतला अडकलेली, बदलापूरच्या आणि कर्जतच्या मध्ये अडकलेली ही दुसरी थ्रू ट्रेन आता सोलापूरहून आलेली सिद्धेश्वर उद्यान एक्सप्रेस आता मुंबईच्या दिशेनं रवाना झालेली आहे। याची आपण थेट दृश्य पाहतो आहोत। पहाटेपासून इथे लोकांनी रास्ता रोको केला होता, मात्र आता हा सगळा रेल्वे रोको थांबवण्यात आलाय। लोक मागे सरकलेत आणि रेल्वे हळूहळू सुरू होतीये। ही सिद्धेश्वर उद्यान एक्सप्रेस जाण्यापूर्वी काही वेळच बदलापूर स्टेशनमधून 2 गाड्या, एक बदलापूरमधनं आणि एक कर्जतकडनं आलेली, अशा 2 लोकल गाड्या सुद्धा मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत। प्रथमेश आहे सोबत, प्रथमेश सकाळपासून होता आणि अनेक बदलापूरकर पण आपल्यासोबत आहेत। प्रथमेश, काय नेमकं झालं आणि सकाळी आंदोलनाला सुरुवात झाली? मिलिंद सर, सकाळी 5 वाजता जी ट्रेन आहे जी कर्जतवरनं बदलापूरला येते, तिला आज यायला 5:30 पेक्षा जास्त उशीर लागला। हा त्रास जो आहे आजपासून होत नाही, गेले अनेक दिवस हा सकाळी जाताना त्रास होतो। त्यामुळे सकाळी 5:05 ला जाणारे जे लोकल आहेत, ज्या लोक आहेत ते सहज सगळे संतप्त होऊन स्टेशनवर उतरले। त्यांनी सीएसटीला जाणारी गाडी थांबवून ठेवली। त्यावेळेला साधारण स्टेशन मास्तर वगैरे कोणी नव्हते, त्यामुळे जे काही अधिकारी होते त्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, ते शांत झाले नाहीत। याचसोबत काही अर्ध्या तासाच्या 6:40च्या दरम्यान एक गाडी कर्जतवरनं कर्जतला जायला येते, कर्जतला जाणारी गाडी ही लगेच संतप्त प्रवाशांनी थांबवून ठेवली आणि अशा ठिकाणी दोन्ही बाजूकडच्या लाईन या पूर्णपणे ठप्प झाल्या आणि आपण बघू शकता की 11 वाजलेत, जवळपास 6 तासांच्या खोळंब्यानंतर आता कुठे रेल्वे प्रशासनाने यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्यात आणि आता कुठे दोन्ही बाजूकडची सुरळीत झालेली आहे रेल्वे सेवा। प्रथमेश, काय नेमक्या यांच्या मागण्या होत्या आणि असं वारंवार का होतं की पहिली लोकल नेहमीच अर्धा तास उशिराने येते? मिलिंद, जर तुम्ही बघितलं तर बदलापूरची 5 वाजताची पहिली ही 5:05 ट्रेन येते। त्याच्यानंतर डायरेक्ट ट्रेन येते ही 5:20 म्हणजे 5:05 ते 5:20 या मधल्या काळात लोकांना एकही ट्रेन नाही। 5:20ची ट्रेन गेली की डायरेक्ट 5:40ची ट्रेन येते, म्हणजे पुन्हा 10 मिनिटाचा गॅप गेला। 5:40ची ट्रेन गेली की डायरेक्ट 5:53 म्हणजे पुन्हा 15 मिनिटाचा गॅप गेला। बदलापूरकरच्या लोकांना हा नेहमीचा त्रास करला। गाड्यांची फ्रिक्वेन्सी अजिबात नाही, 15-15, 20-20 मिनिटं, कधी कधी अर्धा तासाच्या गाड्याने येतात। आणि आपण बराचसा नोकरदार वगैरे इकडे राहतो, मुंबईला ऑफिसला जातो, आपल्याला माहिती असेल की ऑफिसला 5 मिनिटं उशीर झाला तरी लगेच कोणाला ओरडतात, कोणाची लेट मस्टर्ड साईन होते, त्यामुळे अनेक त्रास सहन करावे लागतात। त्यामुळे हा गेले कित्येक दिवसांचा त्रास आहे, तो आज लोकांचा रेल्वे ट्रॅकवर दिसून आलेला आहे। म्हणजेच रेश्मा, असं म्हणता येईल की ही केवळ आजची डोकेदुखी नाहीये, तर बदलापूरकरांच्या दृष्टीनं की ज्यांना दादर, अंधेरी, मुंबई म्हणजे मंत्रालय किंवा अन्य ठिकाणी कामाला जायचं असतं, त्यांना इकडनं पहिल्या 2-3 गाड्या पकडण्याशिवाय पर्याय नसतो, तरच ते 9:30ला मार्क करेपर्यंत म्हणजे लेटमार्क होणार नाही अशा पद्धतीने ते पोहोचू शकतात। पावसाळा सुरू झाल्यापासून तर हे अनेकदा होत असतं आणि म्हणूनच बदलापूरकर मधली जनता जी आहे, रेल्वे प्रवासी आहेत, हे सगळे संतप्त झाले होते आणि म्हणून अशा प्रकारचा प्रवाशांच्या भावनांचा उद्रेक आपल्याला सकाळपासून पाहायला मिळाला होता। मात्र आता इथे काही जण हे सगळं पाहायला जमलेत, मात्र आता रेल्वे ट्रॅक पूर्णपणे रिकामा आहे आणि सामान्यपणे म्हणजे अजूनही इंडिकेटरवर जर का बघितलं तर 0-0 आकडा दाखवत आहे, कारण सकाळपासूनच पूर्णपणे मोडलेलं वेळापत्रक आहे। मात्र आता हळूहळू रेल्वे सेवा पूर्वपदावर येईल, किमान 1 तासभर आणखीन लागेल रेल्वे पूर्णपणे पूर्वपदावर येण्यासाठी। रेश्मा, नक्कीच मिलिंद सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा रोजच जे मध्य रेल्वेचे प्रवासी आहेत ते लोकलचे धक्के खात असतात, मात्र वेळेने दिलेला हा जो धोका होता तो बदलापूरकरांना आज सहन झाला नाही आणि हा उद्रेक आज संपूर्ण 6 तास इथं बदलापूरमध्ये बघायला मिळाला।